आता आपल्याला ट्रायंगल ENM दिलेला आहे, बरोबर. ट्रायंगल ENM दिलेला आहे आणि ह्या ट्रायंगल ENM मध्ये तुम्हाला बघा हा 100 डिग्रीचा अँगल एक्सटर्नल अँगल दिलेला आहे आणि हा 140 डिग्रीचा अँगल सुद्धा एक्सटर्नल अँगल दिलेला आहे ट्रायंगलचा. आपण याच्या अगोदर एक्सटर्नल अँगल ऑफ ट्रायंगलची ज्या प्रॉपर्टीज आहेत त्या आपण स्टडी केल्या आहेत आणि त्याच्यामध्ये आपण ह्या सगळ्या गोष्टी शिकलेलो आहोत. आता याच्यामध्ये तुम्हाला क्वेश्चन्स काय दिलेला आहे, you have to given the measures of the triangle and find out the value of x y z असं तुम्हाला त्यांनी दिलेलं आहे. म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे की काही तुम्हाला बघा याच्यामध्ये काही कोणांची मापं दिलेली आहे आणि x y z याच्या किमती तुम्हाला ड्रॉ करायच्या किंवा कॅल्क्युलेट करायच्या. मग आता x y z च्या व्हॅल्यू कॅल्क्युलेट करण्यासाठी तुम्हाला काय करायचंय, जे दिलंय त्याच्यावरून आपल्याला कॅल्क्युलेट करायचं. सगळ्यात अगोदर डायग्राम व्यवस्थित बघायची, डायग्राम मध्ये काय दिलेलं. आता सगळ्यात अगोदर जर बघायला गेलं तर आपण सुरुवात इथून करूया. आता सुरुवात इथून करायची म्हटल्यानंतर बघा सगळ्यांनी लक्ष द्या व्यवस्थितपणे आणि इथे बघून घ्या. आता इथे जर बघितलं तर तुमचा हा 100 डिग्रीचा अँगल आहे आणि हा y अँगल आहे, तो आपल्याला कॅल्क्युलेट करायचा. जर तुम्ही बघितलं तर अशी एक लाईन आहे आणि अशी एक लाईन आहे, बरोबर. या ठिकाणी इथे वरचा 100 डिग्रीचा अँगल आहे आणि हा अँगल तुम्हाला y कॅल्क्युलेट करायचा. सो याच्या अगोदर आपण शिकल्याप्रमाणे हा टोटल अँगल जर आपल्याला काढायचा असेल तर ते काय झालेले, हा अँगल प्लस हा अँगल म्हणजे इकडचा अँगल अधिक इकडचा अँगल म्हणजे प्लस केलं तर आपल्याला टोटल अँगल मिळेल आणि त्याला आपण अँगल ऑफ लिनियर पेअर म्हणतो. आणि अँगल ऑफ लिनियर पेअर म्हणजेच काय, मराठीमध्ये आपण त्याला म्हणतो रेषीय जोडीतील कोन. आणि त्या रेषीय जोडीतील कोनांची बेरीज असते 180 अंश. म्हणजे अँगल्स ऑफ लिनियर पेअर यांची सम असते 180 डिग्री. म्हणजे 100 डिग्रीचा अँगल आणि हा खालचा y अँगल हे दोन्ही पण घेतले आणि त्यांची बेरीज केली तर आपल्याला किती यायला पाहिजे, 180 यायला पाहिजे. मग त्याच्यावरून आपल्याला y अँगल काढता येत नाही. ओके, मग आता आपण सुरुवात करूया. सगळ्यात अगोदर सुरुवातीला असं म्हणूया आपण फ्रॉम फिगर म्हणजे थोडक्यात आकृतीवरून. आता आकृतीवरून जर बघायला गेलं आपण तर बघा इकडे अँगल कोणता आहे, बघा इकडचा 100 डिग्रीचा अँगल कोणता आहे, TEN हा एक्सटर्नल अँगल, बरोबर. अँगल TEN हा एक्सटर्नल अँगल आहे तो प्लस अँगल कोणता आतला y अँगल म्हणजे कोणता NEM, अँगल NEM. ओके, तर ह्या दोन्ही अँगलची सम जर केली, बेरीज केली तर किती यायला पाहिजे, 180 डिग्री. का 180 डिग्री यायला पाहिजे, इथे आपण रेफरन्स देणार. कोणता रेफरन्स देणार आपण याला, कोणता देणार, यस, अँगल्स ऑफ लिनियर पेअर्स. म्हणजे आपण त्याला काय बोलतो, रेषीय जोडीतील कोन. आणि हे रेषीय जोडीतील कोन आहेत म्हणून आपण त्यांची सम किंवा बेरीज 180 डिग्री दिलेली आहे. त्याच्यावरून बघा TN चं मेजरमेंट आपल्याला दिलेलं आहे. किती मेजरमेंट आहे, 100 डिग्रीचं मेजरमेंट आहे. ते आपण 100 डिग्रीचं इथे लिहिलं प्लस अँगल NEM चं मेजरमेंट आपल्याला माहित नाहीये. अँगल NEM चं मेजरमेंट आपण इथे लिहिलं आणि इज इक्वल टू 180 डिग्री ऍज इट इज. ठीक आहे, आता हे सगळं लिहिल्याच्या नंतर बघा अँगल NEM आपल्याला कॅल्क्युलेट करायचा. NEM इज इक्वल टू 180 डिग्री लिहिलं. इकडे इक्वल टू सिम्बॉलच्या इकडे बघा 100 डिग्री प्लस ला आहे, तिकडे जाताना काय होणार, मायनस 100 डिग्री होणार आहे. सो अँगल NEM इज इक्वल टू किती होणार आहे, 180 डिग्री मायनस 100 डिग्री इज इक्वल टू 80 डिग्री. म्हणजे अँगल NEM चं मेजरमेंट आले आपल्याला 80 डिग्री. म्हणजे NEM म्हणजे कोणता अँगल, बघा NEM म्हणजे कोणता अँगल आहे, हा अँगल, त्याला आपण काय बोलतो, y. सो देयरफॉर वी हॅव टू राइट हियर द y इज इक्वल टू 80 डिग्री. म्हणजे y चं मेजरमेंट आपल्याला मिळालेलं आहे. कारण NEM मेजरमेंट म्हणजेच काय, y आहे, बरोबर. अँगल NEM म्हणजे काय आहे, y आहे, म्हणून तो आपण या ठिकाणी 80 डिग्री दिलेला आहे. कळतंय. आता बघा आपल्याला y अँगल मिळालेला आहे. आता आपण नेक्स्ट कडे जाऊया. नेक्स्ट कडे कुठे, इथे येऊया z पाशी. आता z पाशी जरी तुम्ही बघितलं तरी बघा तुम्हाला एक सिंपल डायग्राम मिळते. एक लाईन सिंगल आहे, अशी एक लाईन. त्याच्यानंतर या ठिकाणी तुमची अशी एक लाईन ड्रॉ दिलेली आहे. इकडचा अँगल आणि इकडचा अँगल असे दोन अँगल दिलेले आहेत तुम्हाला. हा इकडचा अँगल z डिग्रीचा आहे आणि इकडचा अँगल 140 डिग्रीचा दिलेला आहे, म्हणजे 140 अंशाचा दिलेला आहे. आणि त्याच्यावरून तुम्हाला z काढायचा. आता जसं आपण अँगल्स ऑफ लिनियर पेअरची प्रॉपर्टी वापरली, म्हणजे रेषीय जोडीतील कोनांची जी प्रॉपर्टी गुणधर्म आहे तो वापरलाय, सेम ऍज इट इज आपल्याला इथे सुद्धा वापरायचा आहे. जर तुम्ही बघायला गेलं तर इथे z ह्या कोनाचं माप
आणि 140 या कोनाचं माप दोन्हींची जर बेरीज केली तर किती यायला पाहिजे? 180 यायला पाहिजे, कारण ते रेषीय जोडीतील कोन आहे अँगल्स ऑफ लिनियर पेअर. मग त्याप्रमाणे आपण लिहूया. इथे असं मी म्हणतो सिमिलरली. सिमिलरली म्हणजे त्याचप्रमाणे बघा अँगल झेड चं मेजरमेंट. बघा इथे अँगल झेड चं मेजरमेंट. अँगल झेड म्हणजे कोणता आहे बघा इथे EMN हा अँगल आहे इथला, किंवा तुम्ही असे म्हणू शकता NME, कोणत्याही पद्धतीने तुम्ही लिहू शकता. ठीक आहे, मी या ठिकाणी असं लिहितोय बघा अँगल EMN म्हणजे हा यातला झेड अँगल कोणता आहे EMN प्लस अँगल कोणता इकडचा 140 डिग्रीचा म्हणजे तो कोणता अँगल येणार आहे बघा EMR. अँगल EMR ह्या दोन्हींची जर बेरीज केली काय 180 यायला पाहिजे, कारण ते रेषीय जोडीतील कोन आहे म्हणून आपण पुन्हा परत रेफरन्स त्यांना हाच देणार. काय देणार? अँगल्स ऑफ लिनियर पेअर्स. बरोबर, म्हणजे रेषीय जोडीतील कोन. आता हे रेषीय जोडीतील कोन आहेत म्हणून त्यांची बेरीज आपण 180 दिली, पण त्याच्यामध्ये जे मेजरमेंट दिलेले ते आपण फिलअप करूया. बघा EMN चं माप काय दिलेले बघा EMN चं माप काय दिलेले बघा Z, तो आपण इथे लिहिला. प्लस ते लिहिल्याच्या नंतर इकडच्या बाजूने जर राईट साइडने आपण बघितलं तर अँगल कोणता आहे EMR, त्याचं मेजरमेंट दिलेले 140 डिग्री. ते 140 डिग्री आपण इथे लिहिलं इज इक्वल टू किती आहे 180 डिग्री लिहिलेलं आहे. मग आपल्याला अँगल Z चं मेजरमेंट काढायचं आहे म्हटल्यानंतर आपण अँगल Z एका बाजूला लिहिला, राईट हँड साइडचा 180 डिग्री ऍज इट इज लिहिलं, आणि इकडे लेफ्ट साइडला 140 म्हणजे 140 हे प्लस ला इकडे जाताना काय होणार मायनस 140 डिग्री होणार. मग Z इज इक्वल टू किती होणार आहे बघा अँगल 180 डिग्री मायनस 140 डिग्री इज इक्वल टू किती होणार आहे 40 डिग्री. म्हणजे Z चं मेजरमेंट देखील आपल्याला मिळालेलं आहे. म्हणजे आपल्याला Y चं मेजरमेंट मिळाले, Z चं मेजरमेंट मिळाले. आता आपण पलीकडे येऊया, इकडे X चं मेजरमेंट काढूया. आता मी असं इथे म्हणतो नाऊ म्हणजेच आता X चं मेजरमेंट काढायचं आपल्याला म्हटल्यानंतर आपल्याला काय करायला लागणार आहे, एक बेसिक प्रॉपर्टी आपल्याला यूज करावी लागणार आहे. एक ट्रायंगलची बेसिक प्रॉपर्टी काय, सम ऑफ द ऑल अँगल्स ऑफ ट्रायंगल्स इज इक्वल टू 180 डिग्री आहे की नाही. बरोबर, म्हणजे त्रिकोणाच्या तिन्ही कोनांच्या मापांची बेरीज केली तर किती येते 180 अंश म्हणजे 180 डिग्री येते. मग त्याच्या पद्धतीने बघा Y अँगल आपल्याला मिळालेला आहे तो प्लस Z अँगल मिळालेला आहे तो आणि प्लस X डिग्री, या तिन्हींची जर ऍडिशन केली बेरीज केली तर ती किती यायला पाहिजे 180 यायला पाहिजे. सिंपल प्रॉपर्टी आहे आपली ट्रायंगलची. मग त्या पद्धतीने आपण सोडवायला जाऊया. मग आपण एक काम करूया, अँगल X प्लस अँगल Y प्लस अँगल Z इज इक्वल टू किती येणार आहे 180 डिग्री. बरोबर की नाही. अँगल X प्लस अँगल Y प्लस अँगल Z इज इक्वल टू किती येणार आहे 180 डिग्री. बरोबर की नाही, हे येणार आहे. मग अशा पद्धतीने आपण लिहिलं. आता ते काय बेसिक प्रॉपर्टी ऑफ ट्रायंगल आहे, किंवा आपण तिथं असंही म्हणू शकतो की सम ऑफ द मेजर्स ऑफ ऑल अँगल्स ऑफ ट्रायंगल म्हणजे त्रिकोणाच्या सर्व कोनांच्या मापांची बेरीज. आणि त्याच्यामध्ये आता आपण व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूया. X चं मेजरमेंट ऍज इट इज लिहिलं, Y चं मेजरमेंट आपल्याला मिळालेलं आहे बघा इथे. Y चं मेजरमेंट किती काढलेलं आहे आपण 80 डिग्री, इथं 80 डिग्री लिहिलेलं आहे. प्लस अँगल Z चं मेजरमेंट आपल्याला मिळालेलं आहे बघा इथे किती आहे 40 डिग्री, हे लिहिलं इज इक्वल टू किती लिहिलं 180 डिग्री ऍज इट इज लिहिलं ते. आता हे सगळं झाल्याच्या नंतर X प्लस बघा 80 प्लस 40 इज इक्वल टू किती झाले 120 डिग्री. 80 अधिक 40 बरोबर 120 डिग्री झाले. आणि इज इक्वल टू हे किती आहे 180 डिग्री 180. मग X काढायचा आहे, सो X एका बाजूला ठेवला आपण, राईट साइडचं इज इक्वल टू 180 डिग्री ऍज इट इज लिहिलं, आणि प्लस वाला 120 तिकडे लिहिल्यानंतर किती होणार आहे ते मायनस 120 डिग्री होणार आहे. सो X इज इक्वल टू 180 मायनस 120 इज इक्वल टू किती 60 डिग्री. म्हणजे X चं मेजरमेंट देखील आपल्याला मिळालेलं आहे. म्हणजे एक्झाम्पल मध्ये जे आपल्याला त्यांनी विचारलं होतं की फाइंड द मेजरमेंट ऑफ अँगल X, अँगल Y अँड अँगल Z, म्हणजे X, Y आणि Z या तिन्ही कोनांची मापं काढा. तर ती आपण अशा पद्धतीने काढलेली आहे. त्याच्यामध्ये आपण दोन बेसिक प्रॉपर्टीज यूज केलेल्या आहेत. पहिली प्रॉपर्टी म्हणजे अँगल ऑफ लिनियर पेअर म्हणजे रेषीय जोडीतील कोन, त्याच्यावरून आपण Y चं आणि Z चं मेजरमेंट काढून घेतलेलं आहे. आणि त्यानंतर दुसरी प्रॉपर्टी आपण यूज केली, ती दुसरी प्रॉपर्टी म्हणजेच काय सम ऑफ द ऑल अँगल्स ऑफ ट्रायंगल म्हणजे त्रिकोणाच्या तिन्ही कोनांच्या किंवा सर्व कोनांच्या मापांची बेरीज. आणि त्याच्यानुसार आपण काय केलेलं आहे X चं मेजरमेंट काढलेलं आहे. आणि अशा पद्धतीने आपण X, Y, Z या तिन्ही अँगलची मेजरमेंट्स आपण इथं कॅल्क्युलेट केलेली आहे. ओके, ठीक आहे, समजलं सगळ्यांना. ओके, गुड.